नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्ही 10वी पास असल्यास तुम्हाला या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत 25,787 जागेसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला SSC मध्ये कॉन्स्टेबल GD याची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही 10वी पास असलेले सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत GD कॉन्स्टेबल एक्झामिनेशन 2026 ची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटद्वारे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन आजपासून म्हणजे 1/12/2025 पासून ते 31/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लास्ट डेट असणार पेमेंटची 31/12/2025 पर्यंत तुम्हाला लास्ट पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन वगैरे काय असल्यास त्या ठिकाणी 8/1/2026 पासून ते 10/1/2026 पर्यंत तुम्हाला करेक्शन करायचे आहेत. आणि एक्झाम असणार फेब्रुवारी ते एप्रिल 2026 पर्यंत तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणती पोस्ट असणार आहेत ते सुद्धा पाहणार. त्यामध्ये जनरल ड्युटी असणार आहेत. यामध्ये BSF आहे, CISF आहे, SSB आहे, SSF आहे, त्याचबरोबर आसाम रायफल आहेत. त्याचबरोबर असंख्य पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत. पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला PHT असणार आहेत, PET असणार आहेत आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी CBE द्वारे तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. यामध्ये 13 रिजनल लँग्वेज द्वारे तुम्ही या ठिकाणी एक्झाम सुद्धा देऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठीमधून सुद्धा तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला PET असणार आहेत, DME आणि डॉक्युमेंट व्हेरिएशन अशा स्वरूपात तुम्हाला ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यासाठी ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला crpf.go.in आणि हा फॉर्म तुम्ही SSC.go.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. त्यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहे. लेवल S3 मध्ये 21,700 ते 19,100 दरम्यान या ठिकाणी आणि सर्व अलाउन्स सुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी पदभरती असणार आहे त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा असणार आहेत. एकूण जागा असणार आहेत 25,487 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो BSF साठी असणार आहेत. मेल साठी 524 आणि फिमेल साठी 92 अशा 616 जागा असणार आहेत. CISF साठी मित्रांनो सर्वाधिक मित्रांनो जागा असणार आहेत 13,135 जागा आणि फिमेल साठी 1,407 अशा 14,595 जागा असणार आहेत. CRPF साठी असणार आहेत 5,366 आणि फिमेल साठी असणार आहेत 124 जागा अशा 5,490 जागा असणार आहेत. SSB साठी 1,764 जागा मेल साठी आणि फिमेल साठी 0 अशा एकूण 1,464 जागा असणार आहेत. ITBP साठी मित्रांनो 1,099 जागांसाठी आणि फिमेल साठी 194 जागा अशा मिळून 1,293 जागांसाठी तुम्हाला पदभरती असेल. पुढच्या येतो आसाम रायफलसाठी मेल साठी 1,556 जागा आणि फिमेल साठी 150 जागा अशा मिळून 1,706 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी पुढचा SSB साठी मित्रांनो मेल साठी 23 आणि फिमेल साठी 0 अशा 23 जागांसाठी पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार. त्यामध्ये SC साठी एकूण 3,433 जागा, ST साठी 2,091 जागा, OBC साठी 5,329 जागा, EW साठी 2,416 जागा आणि ओपन साठी मेल साठी 10,198 जागेसाठी पदभरती असणार. त्याचबरोबर अशा मिळून मेल कॅन्डिडेटसाठी 23,467 जागेसाठी पदभरती असणार. त्याचबरोबर पुढचा आहे तो फिमेलसाठी SC साठी 269 जागा, ST साठी 222 जागा, OBC साठी 436 जागा, EW साठी 189 जागा आणि UR साठी 904 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा असणाऱ्या सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये 1/1/2026 रोजी वय कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वय यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक म्हणजे 2 जानेवारी 2003 नंतर 1/1/2008 पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे. लक्षात घ्या 2/1/2003 पासून ते 1/1/2008 पर्यंतचे विद्यार्थी तुम्हाला अप्लाय करायचे. त्याचबरोबर SC/ST असेल तर 5 वर्षाची यामध्ये सवलत असणार आहे. OBC असेल तर 3 वर्षाची वयाची सवलत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक
पात्रता मिळतो तुम्हाला मॅट्रिक्युलेशन म्हणजे फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स असणार आहेत. NCC सी असेल तर 5 मार्क्स, बी असेल तर 3 मार्क्स आणि ए असेल तर 2 मार्क्स या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स इन्सेटिंग असणार आहे. ते मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला acc.go.in हे वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रवेश शुल्क असणार आहे. मित्रांनो तुम्हाला UR, EWS आणि OBC जेंट्स असाल तर तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे आणि जर तुम्ही वुमन, ऑल वुमन त्याचबरोबर SC, ST एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला फी नसणार. ही फी मिळतो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेद्वारे फी भरू शकतात. लास्ट डेट असणार मिळतो तुम्हाला पेड 1/1/2026 पर्यंत तुम्हाला फी भरायची आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास 8/1/2026 पासून ते 10/1/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन सुद्धा करायचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर्स असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही वेस्टर्न रिजनमध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, वडोदरा, म्हैसाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढी एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. यामध्ये 80 प्रश्न असणार आहेत. 2 मार्काला एक तुमचा प्रश्न असतात. यामध्ये पार्ट 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स असणार आहेत. 20 प्रश्न असणार आहेत, 40 गुण असणार आहेत. पुढचा तो GK असणार आहेत, 20 प्रश्न 40 गुण असणार आहेत. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असणार आहेत, 20 प्रश्न 40 गुण असणार आहेत. आणि इंग्लिश आणि हिंदी असणार आहेत. तुमच्या चॉईसनुसार असतात. 20 प्रश्न 40 गुण अशी तुम्हाला 80 प्रश्न असणार आहेत. 160 गुणाची एक्झाम असणार आहे. 60 मिनिटं तुम्हाला ठिकाणी 1 तास वेळ असणार आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला भारतातील 13 रिजनल लँग्वेजद्वारे तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. त्यामध्ये मराठीमधून सुद्धा तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला 0.25% निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जर मित्रांनो तुम्ही लेखी पास झाले तुम्ही या ठिकाणी PET असणार आहेत. PET असेल तर मित्रांनो मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये असणार आहेत आणि 1600 मीटर 7 मिनिटांमध्ये असणार आहेत रेसमध्ये. फिमेल असेल तर 1600 मीटर 8 मिनिटांमध्ये आणि 8 किलोमीटर 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी रिमार्क असणार आहेत म्हणजे या ठिकाणी क्वालिफाय सुद्धा व्हायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला PhD असणार आहेत. PhD मध्ये हाईट असणार आहेत. मेलसाठी हाईट 170 सेंटीमीटर, फिमेलसाठी हाईट 157 सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. युअरसाठी 30%, OBC EWS 25% आणि ऑल कॅटेगरीसाठी 20%चा पासिंगचा क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये तुम्हाला असणारे पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहेत म्हणजे तुमच्या ज्या कास्टनुसार जागा असतात त्या सुद्धा प्रेफरन्सनुसार यामध्ये ए मध्ये असेल तर BSF, बी असेल तर CISF, C असेल तर CRPF, D असेल तर SSB, ITBP E, आसाम रायफल F आणि SSF साठी H अशा स्वरूपाला सिक्वेन्स तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरत असताना तुम्हाला ठिकाणी द्यायचा आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या मार्फत SSC JD एक्झामिनेशन 2026 ची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.